नमस्कार मंडळी, तुम्हालाही तांब्या पितळेची भांडी घासण्याचा कंटाळा येतो का? मला तर फार येतो. तर मग नेहमी आपण कशाने घासतो? एक तर पितांबरी किंवा भैया पावडर. स्क्रबनी घासावं तर अर्धं पावडर त्या स्क्रबमध्येच अडकून बसतं. घासणं नाही तर घासताच येत नाही. मग हाताने घासल्याशिवाय पर्याय नाही. तर नेहमी आपण हाताने घासतो तर हात पांढरे वगैरे पडतात आणि त्या लायनिंगमध्ये जरा काळं जाऊन बसतं. तर मी काय केलं यावेळेस, एका बाउलमध्ये 2 ग्लास पाणी घेतलं, 1 चम्मच मीठ घातलं, 1 चम्मच खायचा सोडा घातला आणि 2 चम्मच सॅट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व घालून घेतलं आणि ही छोटी छोटी भांडी तांब्या पितळेची त्यामध्ये घालून घेतली. वरतून एक लिंबू टाकला, अर्धा लिंबू टाकला वरती मी. आणि हे ताट जे होतं का, हे खूप दिवस झालं घासलं नव्हतं, म्हणजे रोज वापरात नव्हतं हे. तर यामध्ये पाणी टाकून ठेवलं. तुम्ही बघू शकता, फक्त टाकून ठेवलं आणि हाताने चोळलं. ताटाला थोडं स्क्रबनी घासावं लागलं. कुठलंही पितांबरी वगैरे घेतलेलं नाही आहे. त्या पाण्यानेच इतकं स्वच्छ निघालं ना. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि एकदा ही भांडी एकदा नक्कीच घासून बघा. बिलकुल त्रास होत नाही.